कोणत्याही निवडणुकीमधील विजय किती महत्त्वाचा असतो याची जाणीव खऱ्या अर्थाने आज दोन्ही समाजाला आलेली आहे। त्यामध्ये मराठा समाज आणि दुसरीकडे वंजारी आणि ओबीसी। बजरंग सोनवणे यांचा विजय झाला, त्यामुळं तो विजय किती महत्त्वाचा होता याची जाणीव मराठा समाजाला झालेली आहे किंवा त्याचा आज अनुभव मराठा समाज घेत आहे। दुसरीकडे पंकजा मुंडे यांचा पराभव झालेला आहे आणि पराभव झाल्यानंतर विजय पंकजा मुंडेंचा किती महत्त्वाचा होता याबाबतचा अनुभव किंवा याबाबतची खंत आज ओबीसी आणि वंजारी समाज यांना वाटत आहे। एकंदरीतच विजय दोन्ही समाजाला विजय किती महत्त्वाचा वाटत होता या बाबतीमध्ये काही मुद्द्यावरती आपण चर्चा करणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। नमस्कार, आपण पाहताय महाराष्ट्र टुडे न्यूज चॅनल। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा आणि कमेंट पण करा। चला तर मूळ मुद्द्याकडे वळूया। आपण ह्या निवडणुकीमध्ये दोन समाज समोरासमोर होते आणि प्रत्येक समाज आपल्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी झगडत होता, धडपडत होता, प्रयत्न करत होता, ताकद लावत होता। यामध्ये मराठा समाज मुस्लिम समाज जिंकलेला आहे आणि यामध्ये वंजारी समाज आणि पर्यायानं ओबीसी समाज, मारवाडी ब्राह्मण समाज हरलेला आहे। ही राजकीय लढाई आहे। खऱ्या अर्थाने ही लढाई राजकीय असायला हवी, वैयक्तिक नाही घ्यायला पाहिजे, पण घेतली जाते हे दुर्दैव। ही राजकारणापर्यंत राजकारणापुरताच विषय राहायला पाहिजे। मग एकंदरीतच पंकजा मुंडे पडल्या, बजरंग सोनवणे विजय झाले। एवढं होत असताना संयम आणि एक सामाजिक संतुलन ठेवण्याचं काम दोन्ही समाजाने या ठिकाणी केलं पाहिजे। चुकीच्या पोस्ट टाकण्यापासून स्वतःला वाचवलं पाहिजे। वंजारी समाजानं जी काही पंकजा मुंडे यांचा पराभव झाला, हा पराभव पंकजा मुंडेंचा पराभव वंजारा समाज आणि ओबीसी समाजाच्या जिवारी लागल्याचं दिसते। तर दुसरीकडे मराठा समाज बजरंग सोनवणे यांच्या विजयामुळे एक आनंद उत्सव साजरा करतोय, पण त्यांचं पण कौतुक केलं पाहिजे की त्यांनी पण या ठिकाणी बऱ्यापैकी निवडून आल्यावर सुद्धा संयम बऱ्यापैकी ठेवलेला आहे। विजय मिरवणूक त्यांनी काढलेली नाही, या बाबतीत त्यांचं कौतुक करायला हवं, कारण जय पराजय हा चालत असतो। आज बजरंग सोनवणे जिंकले, गेल्या 5 वर्षापूर्वी ते पराभूत झाले होते, भविष्यात ते जिंकतील किंवा त्यांचा पुन्हा पराभव होऊ शकतो। पंकजा मुंडे आज पराभव झाला, भविष्यात त्या जिंकू शकतात किंवा पराभव होऊ शकतो, हे राजकारणाचं गणित असतं। त्यामुळे एकंदरीतच यामध्ये संयम ठेवणं फार गरज आहे। पंकजा मुंडे यांचा पराभव वंजारी समाजाच्या कार्यकर्त्यांना फार जिव्हारी लागलेला आहे। आज वंजारी समाजाचे आणि ओबीसी समाजाचे कार्यकर्ते भाऊक होताना दिसत आहेत। पंकजा मुंडे परळीमध्ये कालपर्यंत होत्या, 2 दिवस त्या परळीमध्ये थांबल्या आणि कार्यकर्ते त्यांना बीड जिल्ह्यातून नाही तर जिल्ह्याच्या बाहेरून सुद्धा कार्यकर्ते त्यांना भेटायला आलेले आहेत। यावेळी कार्यकर्ते भाऊक झाले होते, अनेकांना अश्रू अनावर झाले। ही नेत्याबद्दलची भावना, जिव्हाळा आणि नेत्याबद्दलची भक्ती आणि प्रेम आहे। त्यामुळे एकंदरीतच वंजारी समाजानं हा विषय गांभीर्याने घेतल्याचं दिसतंय, कारण वंजारी समाजाला पंकजा मुंडे यांचा पराभव होईल असं वाटत नव्हतं, पण एकंदरीतच राजकारणाचे गणित कधी काय कोणासाठी बदलतील हे सांगता येत नाही। पुन्हा वेगळ्या विषयावरती भेटू, तोपर्यंत नमस्कार।